महानगरपालिकेची निवडणूक येत्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना सर्वच राजकीय पक्षांनी आपापली यंत्रणा कामाला लावली असतानाची चित्र पाहावयास मिळत असताना एमआयएम मधील वाद चव्हाट्यावर आलाय। 2024च्या विधानसभा निवडणुकीत फारुख शाब्दींनी निवडणुकीच्या काळामध्ये अनेकांना विविध प्रकारचे आश्वासन देऊन पक्षात घेतले। त्यात प्रमुख म्हणून शौकत पठाण यांना सुद्धा विनंती करून पक्षात विधानसभेत मदत करावी म्हणून शब्द टाकला होता। त्या शब्दाला होकार देत शौकत पठाण यांनी काँग्रेस पक्षाला अखेरचा जय महाराष्ट्र करून एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्या नेतृत्वाखाली भर सभेत प्रवेश केला। सदरचा प्रवेश सोहळा इतका मोठा होता की शौकत पठाण यांच्या एंट्रीने हजारो एमआयएम चाहत्यांनी मोठा गाजावाजा करून शौकत पठाण यांचे स्वागत केले होते। शौकत पठाण यांच्यावर शहराची जबाबदारी देण्याचे शब्द फारुख शाब्दी यांनी दिले होते असे शौकत पठाण प्रवेश झाल्यापासून सर्वांना सांगत होते। निवडणुकीत फारुख शाब्दींना विजयाची खात्री वाटत होती, पण दुर्दैवाने त्यांचा पराभव झाला। फारुख शाब्दी आमदार झाले तर आपणच एमआयएम शहर अध्यक्ष म्हणून आपल्याकडे जबाबदारी येईल असे शौकत पठाण यांनाही वाटत होते, परंतु घडले उलटेच। फारुख शाब्दींचा पराभव झाला। फारुख शाब्दी यांनी दिलेला शब्द पाळावा म्हणून शौकत पठाण एक तगादा लावून होते। त्यात शौकत पठाण यांच्याकडे तात्पुरता जिल्हा अध्यक्ष पद देण्यात आले असे सांगण्यात आले, पण शौकत पठाण यांना कोणत्याही प्रकारचे नियुक्ती पत्र न मिळाल्याने ते सतत प्रयत्नशील होते। त्यांनी थेट माजी खासदार इम्तियाज जलील यांना मोबाईलद्वारे संपर्क साधून आपल्याला नियुक्तीचे पत्र मिळाले नसल्याचे सांगितले होते। त्यानंतर काही दिवसांनी इम्तियाज जलील यांची सोलापुरात सभा झाली आणि त्या सभेत त्यांनी जाहीर करून टाकलं की शौकत पठाण सोलापूरचे जिल्हाध्यक्ष आहेत। मुझे अभी अभी बताया है कि सोलापुर जिला अध्यक्ष की जिम्मेदारी देना थी, तो फारुख शाब्दी साहब ने मुझसे ये कहा है कि आप ऐलान करिएगा कि सोलापुर जिला अध्यक्ष की जिम्मेदारी हमारी शौकत पठाण साहब को दी जा रही है 2014 म्हणून तेव्हापासून शौकत पठाण हे सुसाट एमआयएमच्या कामाचा धडाका सुरू केला। त्यात अचानक नगर परिषदांच्या निवडणुका जाहीर झाल्या। नगर परिषद निवडणुकीत सुद्धा अनेक प्रभागात एमआयएमने आपला नशीब आजमावला, पण दुर्दैवाने एमआयएमला कोणत्याही जागेवर विजय मिळवता आला नाही। त्यानंतर महापालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि पुन्हा शौकत पठाण आणि फारुख शाब्दी यांची चर्चा सुरू झाली। आता तिकीट वाटप करणार कोण हा प्रश्न पडलेला असताना शौकत पठाण यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात केली। हे सर्व सुरू असताना फारुख शाब्दींना मात्र मनस्ताप वाढत गेला। नेमका आपण निवडणुकीत शौकत पठाण यांना शब्द देऊन चुकलो की काय असे फारुख शाब्दी यांना वाटत आहे। पुढील भाग उद्या पाहूया, तर पाहत रहा लोकप्रहार न्यूज चॅनल।